कवळी येथे गेल्या वर्षीपासून औसा तालुक्याचे लोकप्रिय अभिमन्यू पवार यांच्या प्रेरणेने भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले। लातूर जिल्ह्यात पहिली बैलगाडा शर्यत आयोजन करणारे कवळी हे गाव असून गावाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर रणरागिणी सरपंच सौ रहीबाई लहू जगताप व सुनीता महादेव जगताप यांच्या सुसज्ज संकल्पनेतून कवळीचे ग्रामदैवत श्रीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त गेल्या 2 वर्षांपासून कवळी येथे आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी श्रीनाथ महाराज देवस्थानाची यात्रा साजरी केली जाते। या यात्रेत गेल्या वर्षीपासून अभिमन्यू पवार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली कवळी श्रीनाथ महाराज यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते। शर्यतीत अनेक बैलगाडा चालक भाग घेऊन शर्यतीत आपला सहभाग नोंदवतात व आकर्षक बक्षिसे जिंकतात। कवळी गावचे सुपुत्र शिवाजीराव लहू जगताप, नेताजीराव लहू जगताप, श्रीनाथ मित्र मंडळ, शंभू ग्रुपसह कवळी ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा शर्यत व श्रीनाथ यात्रेसाठी भाविकांनी उपस्थित राहून यात्रेची व बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते। नमस्कार, मी नेता जगताप, राहणार कवळी तालुका औसा। आमच्या कवळी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीनाथ महाराज यात्रा महोत्सव अगदी मोठ्या उत्साहात हा साजरा केला जातोय। या यात्रेचं महत्त्व एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। आमचं ग्रामदैवत श्रीनाथ महाराज हे एक संन्यासी देवस्थान असून या ठिकाणी कुठलीही बाधा आजपर्यंत आमच्या नाथ महाराजांनी या कवळी नगरीवरती येऊ दिलेली नाही। या निमित्तानं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षीचा जो आपला यात्रेचा कार्यक्रम आहे तो 17 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत पूर्ण होणार आहे। या 17 एप्रिलला महाप्रसाद होणार असून 18 एप्रिल रोजी काल्याचा महाप्रसाद होणार आहे। तसेच 19 एप्रिल रोजी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैलगाडा शर्यतीसाठी गेली 2 वर्षापासून औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या प्रेरणेतून हे बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरवली जाते। त्यांच्या माध्यमातून आम्ही 2 वर्षापासून या पंचक्रोशीत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। आणि या बैलगाडा शर्यतीचं महत्त्व असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जो बैल आपला संपत चाललेला आहे तो या ठिकाणी कुठेतरी गोमाता गोवंश टिकला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे। या उद्देशानं आम्ही या बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। यासाठी आम्हाला आपल्या औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। या यात्रेच्या निमित्तानं आम्ही तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील सर्व तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला कळवू इच्छितो की या यात्रेच्या निमित्तानं आपण आमच्या या कवळी ग्रामस्थांना व कवळी गावातील श्रीनाथ महाराज यात्रेला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि या बैलगाडा शर्यत व श्रीनाथ महाराज देवस्थान या यात्रेचा सर्वांनी मिळून लाभ घ्यावा, आनंद घ्यावा आणि सर्वांनी मिळून या यात्रेसाठी हजर व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो। नमस्कार, मी शिवाजी जगताप, राहणार कवळी तालुका औसा आणि आपल्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आपण भरवत आहोत। आमदार केसरी औसा आणि हा बैलगाडा शर्यत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेच नाही, फक्त एकमेव असं कवळी गाव आहे की आपण हा बैलगाडा शर्यत भरवतो। आणि हा खेळ शेतकऱ्याचा आहे। हा जवळपास शेतकऱ्यासाठी खेळ पूर्णपणे शेतकऱ्याचा खेळ आहे आणि हा खेळ आपल्या भागात कुठेही नाही। हा खेळ पूर्ण महाराष्ट्रभर चालतो आणि हा फक्त लातूर जिल्ह्यात कमी ठिकाणी म्हणजे जवळपास नाही असं समजू, फक्त एकमेव हा गावातच आहे। आणि हा शेतकऱ्याचा खेळ असल्यामुळे मी व्यावसायिक आहे, मी बाहेर फिरल्यामुळे याचा छंद लागला आणि ह्या छंदामुळे आम्ही ही स्पर्धा कवळी गावामध्ये घेत आहोत। पहिली बैलगाडा शर्यत ही मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितली होती। हे फोंडशिरस गाव म्हणून आहे नातेपुते तालुक्यात, आणि तिथून आम्ही ह्याचा छंद लागल्यामुळे हे शर्यत बघत असल्यामुळे दरवर्षी आम्ही शिंगणापूरला चालत जातो, त्या ठिकाणी ही शर्यत भरवली जायची। आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर हा शर्यत खेळ पाहत आम्ही बरेच ठिकाणी गेलो। शेतकऱ्याचा आपण काय म्हणतो बैलाचा नाद हा छंद असल्यामुळं मी पण एक शेतकरी आहे। हा वल्लोपार्जी खेळ आहे, फक्त हा आपल्या लातूर जिल्ह्यामध्येच जास्ती प्रमाणात होत नाही। बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यामागचा हेतू काय की एक आपला गाय बैल हे वाचले पाहिजे। जवळपास हे संपुष्टात आलेले आहे जवळपास, आणि हे लोक प्रत्येक ठिकाणी अवजाराचा वापर करतात,
त्या ठिकाणी आता म्हणजे बैल त्यासाठी बैल वाचला पाहिजे, गाय वाचली पाहिजे, गोवंश वाचला पाहिजे, यासाठी आपण ह्या बैलगाडा शर्यत भरवतो. म्हणजे आपण जे प्रगत शेती म्हणतो किंवा तंत्रज्ञान वापरून शेती करतो हा. ट्रॅक्टरच्या माध्यमातून, हा. तर ही ट्रॅक्टर न घेता हा. शेतकऱ्यांनी बैलांच्या माध्यमातून शेती करावी. केली पाहिजे, बरोबर आहे. आणि हे संपत चाललेलं हे संपू द्यायला नाही पाहिजे, हे शेतकऱ्याचंच आहे. आज जर समजा आज जर्सी गाय आली, खिलार जवळपास संपुष्टात आलेले, आज लोक खिलार गायी घ्यायला लागले, त्याच्यापासून बैल तयार व्हायले. परत आज एका शेतकऱ्याचा बैल 10,000पासून 10 लाखापर्यंत कोटीपर्यंत बैलाच्या किमती झाल्या. मग या शर्यतीला आमदार केसरीच करावं. आमदार केसरी एक असं आम्हाला सुचलं की बाबा आमच्या तालुक्याचे पवार साहेब लोकप्रिय आमदार आहेत आणि आमच्या गावचं आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केले, असं माझे बंधू नेताजी जगताप, असं आम्हाला वाटलं की बाबा साहेबाच्या नावानं ठेवावं, म्हणून आम्ही ही स्पर्धा त्यांच्या नावाने ठेवतो. भविष्यात शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? अशा शर्यती प्रत्येक गावी झाल्या पाहिजे. हा, प्रत्येक गावी झाल्या पाहिजे आणि चांगल्या स्तरीने झाल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने हे बैल पाळला पाहिजे. किती वर्ष आहे आता? हे दुसरं वर्ष आहे. याचा आता ही जी शर्यत झाली आपल्या यापासून कोणी शेतकऱ्यांनी हे बैल आणले का? आणली की जवळपास आता आमचे ह्या वर्षी गेल्या वर्षी फक्त आपली एकच गाडी होती, या वर्षी कमीत कमी कवडी ते 4 गाड्या आहेत. अजून वाढ झाली पुढच्या वर्षी, हे दुसरं तरी वर्ष आहे आपलं. आणि ही खेळ करत असताना पूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या गाड्या गेल्या वर्षी खेळायला आल्या होत्या आणि ह्याही वर्षी येणार आहेत. त्या आई सरपंच असल्यामुळं आमच्या वहिनी उपसरपंच आहेत आणि पूर्ण पंचायतची बॉडी हे एक मिळून काम करते आणि आमच्या गावाला सगळ्यात मोठी अभिमन्यू पवार साहेबांची साथ आहे. असं आम्हाला सुचलं की बाबा पवारच्या नावानं आमदार केसरी हे मैदान घ्यावं असं वाटलं, म्हणून आम्ही मैदान घेऊ. हे आमचं छोटं कवळी, तरी सुद्धा पवार साहेबाचं एवढं मोठं लक्ष आहे आमच्या गावात आणि ही बैलगाडा शर्यत पूर्ण तालुकाभर झाली पाहिजे, पूर्ण जिल्हाभर झाली पाहिजे आणि आमच्यापेक्षा मोठी मोठी भरपूर गावं आहेत आसपासची, त्याही गावात ही शर्यत झाली पाहिजे. मी प्रथम नागरिक सरपंच राहीबाई लहू जगताप, गाव खवळी, लातूर. हे नाथ महाराजाची यात्रा दर वर्षी भरते आणि यात्रेला भरपूर लोक येतात, भोवतालच्या खेडेपाड्याचे येतात, सर्वजण मानतात आमच्या देवस्थानाला. दरवर्षी 3 दिवस यात्रा असते, भजन कीर्तन असतं आणि काला होतं आणि अशा पद्धतीनं सर्व पार पडतं. त्याच निमित्तानं यात्रेच्या गेल्या वर्षीपासून आमच्या गावाला बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमीने सर्वांनी ह्या बैलगाड्याचा लाभ घ्यावा, यात्रेचा लाभ घ्यावा, हे सर्वांना आवाहन करते. नमस्कार, मी उपसरपंच सुनीता महादेव जगताप. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये श्रीनाथ महाराजांची यात्रा होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीय सर्व नागरिकांनी या यात्रेचा सर्वांनी लाभ घ्यावा. जागृत देवस्थान आहे, प्रमाणे ह्याही वर्षी यात्रा होत आहे. तरी सर्व पंचक्रोशीय लोकांनी लाभ घ्यावा. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.